next will be for Shri Atul Kumar Mittal, Managing Director, AK Capital Service Limited. Shri Ravi Kinney, Legal Counsel, MV Kinney Law Firm. Srimati Himgauri Aher, Mayor, NMC, along with the Chairman of the Standing Committee, Shri Machindra Sanabji. Along with the entire team who have put in relentless efforts and untiring efforts. Madam Mayor, Madam Mayor. And the next one is for the Nashik Municipal Corporation, led by Srimati Manisha Khatri, Commissioner NMC, along with her team. अथक मेहनत आणि तितकेच परिश्रम या यशस्वी लिस्टिंगच्या मागे या सर्वांनीच घेतलेले आहेत. आणि श्री संदीप मुखर्जी and श्री विक्रम थिरानी, Care Analytics and Advisory Private Limited, third party review for green projects. Could we have you gentlemen onto the stage, please? In the meanwhile, why have we stopped clapping? Can we hear that loud? Yes. Please cheer for Shri Sandeep Mukherjee and Shri Vikram Thirani from Care Analytics and Advisory Private Limited, who are the third-party reviewers for green projects. Thank you. Thank you, everybody. Ladies and gentlemen, it is only befitting to say that Maharashtra is fortunate to be under the stewardship of a man who has not only transformed the state's developmental landscape, but also empowered its economic future. Devendraji's decisions and initiatives have powered the state's strengthening. Please start clapping as I invite the Honorable Chief Minister of Maharashtra, Shri Devendraji Fadnavis, for his address and guidance. माझे सहकारी आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आणि कुंभ मंत्री श्री गिरीश महाजनजी, नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक शहराच्या महापौर श्रीमती हिमगौरी अहेर, श्री प्रवीण परदेसी, श्री असीम गुप्ता, श्री आशीष कुमार चौहान, श्री अतुल कुमार मित्तल, श्री मच्छिंद्र सानप, श्रीमती मनीषा खत्री, श्री शेखर सिंह, श्री जलज शर्मा, श्रीमती करिश्मा नायर, शिखर परदेशी, या ठिकाणी उपस्थित सर्व महानगरपालिकेचे नगरसेवक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, नाशिक महानगरपालिकेचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एकाच वर्षात दुसऱ्यांदा म्युनिसिपल बॉन्ड्सचा इश्यू महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आला आहे. आणि आता पब्लिक इश्यूच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका आपल्या कुंभच्या प्रोजेक्ट्स करता आणि नागरी विकासाच्या विविध
प्रोजेक्ट्स करता म्युनिसिपल बॉन्ड्सच्या माध्यमातून पैसे रेज करते आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा सातत्याने आग्रह राहिला आहे की महानगरपालिकांनी म्युनिसिपल बॉन्ड मार्केट ॲक्सेस केलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे आणि बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी उभा करून लोकोपयोगी जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प पूर्ण केले पाहिजे. आणि त्याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा बॉन्ड्सला सपोर्ट करणारी योजना देखील केंद्र सरकारने घोषित केली. पहिल्या टप्प्यामध्ये 200 कोटी रुपयापर्यंतचे बॉन्ड्स हे काढण्याकरता मान्यता दिली होती आणि त्याचं यश पाहता आता नुकतंच जे बजेट निर्मलाजींनी मांडलं त्याच्यामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात आता 1000 कोटी रुपयापर्यंतचे म्युनिसिपल बॉन्ड्स काढण्याची मुभा ही म्युनिसिपल बॉडीजला मिळालेली आहे आणि त्याकरताचा जो इन्सेंटिव्ह होता 20 कोटीपर्यंतचा तो इन्सेंटिव्ह देखील 200 कोटीपर्यंत गेलाय. नाशिक महानगरपालिकेचं याकरता अभिनंदन आहे की या दोन्ही टप्प्यात नाशिक महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवला आणि पहिले ग्रीन बॉन्ड्स प्रायव्हेट प्लेसमेंट आणि पब्लिक इश्यू दोन्ही नाशिक महानगरपालिकेने काढलेले आहेत. आणि यातला सगळ्यात मोठा फायदा हा आहे की इन्सेंटिव्ह अर्बन चॅलेंज फंड या दोन्हीच्या माध्यमातून एक प्रकारे नाशिक महानगरपालिकेला हे पैसे बिनव्याजी मिळत आहेत. कुठलंही व्याज त्याला लागणार नाहीये. याचं कारण व्याजाचे सगळे पैसे हे केंद्र सरकारच्या योजनेतनं मिळणारा जो पैसा आहे त्यात कव्हर होत आहेत. आणि म्हणून एक प्रकारे आपली जी नेहमी मागणी असते की महानगरपालिकांना परवडणारं लोन मिळालं पाहिजे, लॉंग टर्मचं मिळालं पाहिजे, कमी व्याजदरात मिळालं पाहिजे, ते आता या बॉन्ड्समुळे शक्य होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आयुक्तांनी या ठिकाणी सांगितली तीही फार महत्त्वाची आहे की जो प्रोजेक्ट या ठिकाणी हाती घेण्यात आलेला आहे, पहिल्यांदा तर नाशिक महानगरपालिकेकडे प्रोजेक्ट पाईपलाईन आहे, प्रोजेक्ट्स तयार आहेत आणि जो प्रोजेक्ट हातात घेण्यात आलेला आहे तोही याकरता महत्त्वाचा आहे की त्यातनं पाण्याचे लॉसेस 47% 20% खाली आणले जाणार आहेत. म्हणजे एक प्रकारे कोणी जर विचारलं की तुम्ही कर्ज घेतलं, ठीक आहे व्याजही नाही आहे तरी डेट सर्व्हिसिंग कसं होणार आहे, तर ते या पद्धतीने होईल की हे जे लॉसेस कमी होतील, ज्याच्यावर आज कुठलाही रेव्हेन्यू महानगरपालिकेला मिळत नाही तो रेव्हेन्यू त्यातनं मिळेल. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ वॉटर होईल आणि योग्य प्रकारचं बिलिंग झाल्यामुळे महानगरपालिकेचा रेव्हेन्यू वाढून त्या ठिकाणी हे पैसे देखील परत करायची क्षमता ही महानगरपालिकेमध्ये उत्पन्न होणार आहे. एकूणच अर्बन गव्हर्नन्समध्ये एक अतिशय चांगला अशा प्रकारचा प्रभाव हा या बॉन्ड्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर जे काही प्रकल्प त्यातनं हाती घेतले जाणार आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर
कुंभच्या करता नाशिक महानगर क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आपण कामं सुरू केली आहेत. येत्या 1.5 वर्षामध्ये जवळपास 25,000 कोटी रुपयाची कामं ही नाशिक शहर आणि नाशिक महानगर क्षेत्रात होणार आहेत. नाशिकचा चेहरा पूर्णपणे बदलण्याचं काम आपण करतोय. कुंभाकरता येणाऱ्या कोट्यवधी भाविकांकरता या व्यवस्था तर महत्त्वाच्या असतीलच, पण या व्यवस्थांमुळे नाशिक महानगर हे विकसित महानगरांच्या श्रेणीमध्ये जाईल. कारण भाविक तर कदाचित 4-6 महिन्यात जेवढा काळ कुंभ चालेल तेवढा काळ येत जातील, पण जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे ते मात्र सदा सर्वदा नाशिकच्या विकासाच्या कामामध्ये येणार आहे. आणि या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे एक गुंतवणुकीचं चुंबक म्हणून, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट मॅग्नेट म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये नाशिक पाहायला मिळेल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही सगळी कामं अत्यंत महत्त्वाची आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर, आयुक्त, सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची टीम, आपली कुंभची सगळी टीम, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. NSEचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की ज्यांनी सल्लागार म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे बॉन्ड्स इश्यू करण्याकरता मदत केली. ज्या ज्या वित्तीय संस्थांनी याच्यामध्ये मदत केली, सल्लागारांनी मदत केली, त्या सर्वांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आपले अर्बन डेव्हलपमेंटचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत, आपले मित्राचे CEO आहेत, या दोघांनाही मी या ठिकाणी विनंती करतो की ज्या छोट्या महानगरपालिका आहेत त्यांचे प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय करून त्यांच्याकरता एकत्रितपणे 1,000 कोटी रुपयाचे बॉन्ड्स हे आपल्याला काढता येतील का, असा प्रयत्न आपण केला पाहिजे. जेणेकरून ज्या महानगरपालिकांची आज एकदम ऐपत नाही आहे अशा महानगरपालिकांनाही या योजनेचा योग्य पद्धतीनं लाभ हा आपल्याला देता येईल. आणि नाशिक महानगरपालिकेने अशाच पद्धतीनं इनोव्हेटिव्ह फंडिंगच्या माध्यमातून शहर विकासामध्ये गुणात्मक आणि दर्जात्मक परिवर्तन करत राहावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.